भाजपचे नेते राम शिंदेंकडून फेर मतमोजणीची मागणी होतीये। फेर मतमोजणी करता 8,02,400 रुपये भरलेत। कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांचा पराभव झालेला होता आणि या संदर्भात राम शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे। संवाद साधले आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। निकाल हाती आले असले तरी कर्जत जामखेड मतदारसंघातला वाद काही थांबताना दिसत नाही। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि कर्जत जामखेडमधले भाजपचे उमेदवार राम शिंदे सर आहेत। सर, तुम्ही तक्रारी केल्या होत्या, आधीपासूनच तुम्ही सांगितलं होतं की काहीतरी धांदली या सगळ्या मतदारसंघात सुरू आहे। ईव्हीएम बाबत तुम्ही शंका व्यक्त केली होती, पैसे वाटपाचे आरोप तुम्ही केले होते। नेमकं काय आता सध्या सुरू आहे? तुम्ही तक्रार देखील केली जिल्हाधिकाऱ्यांकडे, काय आहे? जे 227 कर्जत जामखेडचे आरोप होते त्यांच्याकडे मी मतमोजणीच्या दरम्यान निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी जे काही फेरपडताळणीचा अर्ज करावायचा असतो तो रितसर अर्ज दाखल केला, परंतु आरोनी माझ्या अर्जावरती कुठलाही निर्णय केला नाही आणि निर्णय करण्यापूर्वीच त्यांनी इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवरती निर्णय जाहीर केला आणि माझा फॉर्म हा रिजेक्ट केला। आणि निश्चितच आता निवडणूक आयोगाची जी काही इलेक्शन कमिशनची तरतूद आहे की 8 दिवसानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करून आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन आणि चेकिंग करता येतं। त्या अन्वये मी 5% बूथचं करता येतं। 356 बूथपैकी 5% बूथ हे 17 होतात आणि 17 बूथच्या चेकिंगसाठी आपण आता जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज कालच केलेला आहे रितसर। आता जिल्हाधिकाऱ्यांचा आणि राज्य निवडणूक आयोग आणि भारत सरकार केंद्र निवडणूक आयोग या संदर्भामध्ये आता पुढील आदेश पारित करेल, त्या दृष्टिकोनातून पुढील कारवाई होईल। कॅमेरामन आदित्य देसाई सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।